मोठी खुशखबर की मोठा सस्पेन्स, कर्जमाफीचा फायनल निर्णय कधी? तर जय शिवराय मित्रांनो, आजचा अपडेट ऐकून तुम्हाला एकीकडे दिलासा मिळणार आहे, पण दुसरीकडे थोडं टेन्शनही वाढणार आहे. तर पहा मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी ज्या कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत होते, त्या कर्जमाफीबाबत आता मोठी हालचाल सुरू झालेली आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना येथे पाहू शकता, या योजनेत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. येथे पहा, या योजनेत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे शेतकरी येथे पहा, जे शेतकरी नियमित कर्ज भरत होते त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो. पण थांबा, इथे येतो खरा ट्विस्ट. इथे पाहू शकता तुम्ही, सरकारने या योजनेसाठी एक विशेष समिती तयार केली होती. एक विशेष समिती तयार केली होती. या समितीचा रिपोर्ट अखेर शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि आता जो पुढील प्रश्न येतो, आता प्रश्न कसा आहे की कर्जमाफी कधी मिळणार, कोण पात्र आणि कोण अपात्र, तसेच पैसे खात्यात कधी येणार? तर मित्रांनो, पुढचा सगळा गेम आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीचा. तर येथे पाहू शकता, पुढचा जो निर्णय येईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच येणार. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा रिपोर्ट सादर केला जाणार आहे मित्रांनो. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा रिपोर्ट मांडला जाणार आहे. त्यावर चर्चा होणार, त्यावर चर्चा होईल, अटी शर्ती ठरवल्या जातील आणि मंजुरी मिळाल्यावरच जी-आर म्हणजे शासन निर्णय जारी होणार आहे. यावर मंजुरी मिळाल्यावरच शासन निर्णय हा निर्गमित होणार आहे. म्हणजेच अजून कर्जमाफी ही फायनल नाही. येथे पाहू शकता, पण प्रक्रिया आता फायनल स्टेजवर पोहोचली आहे. येथे पाहू शकता मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने स्पष्ट केलं आहे की खरीप हंगामाच्या आधीच, म्हणजेच 30 जूनच्या आधीच शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी ही 30 जून अगोदरच करण्याचं सरकारने ठरवलं आहे. म्हणजेच पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कधीही मोठा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, अधिकृत जी-आर येईपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. येथे पाहू शकता, खरा फायदा तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमच्या खात्यात पैसे येतील. पुढील अपडेटसाठी तयार राहा, कारण कधीही मोठी घोषणा होऊ शकते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांकडे हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.